नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। नवीन बांगड्या आणतात जुन्या बांगड्यांची ही ट्रिक वापराल तर नक्कीच आश्चर्यचकित व्हाल। बऱ्याचशा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या महिलांसाठी अत्यंत युजफुल आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सगळ्या टिप्स तुम्हाला माहीत पडतील। आणि व्हिडिओ जो आहे तो युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पहिली टिप आपली आहे ती बघूया। आजच्या व्हिडिओमध्ये मी काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू दाखवल्यात, तर काही आपल्याला कामी येतील अशा युजफुल टिप्स मी सांगितलेल्या आहेत। काही किचन टिप्स सुद्धा आहेत, त्यामुळे जर तुम्हाला कुठली टिप आवडली तर ती कमेंटमध्ये लिहू शकता आणि सांगू शकता की कोणती टिप आवडली ते। आता मी काय बनवते ते सांगते तुम्हाला। जेव्हा आपलं शेंगदाण्याचं कूट आणि गुळाचे लाडू आपण असे मिक्सरला फिरवून घेतो, तेव्हा काय होतं की प्रत्येक वेळी एका शेप लाडू बनवले तर ते खायला देखील मुलांना कंटाळवाणं वाटतं, प्रत्येक वेळी एका शेपमध्ये असलेले लाडू खाण्यासाठी। त्यामुळे मुलांच्या टिफिनला देत असाल किंवा घरीच तुम्हाला लाडू बनवून ठेवायचे असतील तर अशा पद्धतीने माझ्याकडे घरात पडलेला हा जो साचा होता मोदकाचा, त्याचा वापर करून मी हे लाडू बनवले। तर अगदी मोदकासारखेच हे लाडू तयार होतात आणि जास्त मेहनत करावी लागत नाही। बघू शकता या साच्याचा इथे छान मी वापर केला आणि लाडू देखील वेगळ्या आकारात तयार झाले। अगदी मुलं आवडीने खातील आणि दिसायलाही छान अप्रतिम दिसतात। तर हे छान असे गूळ शेंगदाण्याचे मोदकच तयार होतात। तुम्हाला अशा पद्धतीने मोदकही बनवायचे असतील तर नक्की तुम्ही गणपती बाप्पासाठी संकष्ट चतुर्थीला हे मोदक असे बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये हे मोदक तयार करता येतील। तर इथे मी काय केलेलं आहे की हे मोदक बनवून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये असे शिल्लक साईडला ठेवलेले आहेत। तर या पद्धतीने मी आज सगळेच मोदक या साच्यामध्येच बनवले होते, म्हणजे लाडू बनवले होते। छान झाले, दिसायला अप्रतिम आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेले होते। तर कसे वाटले तुम्हाला हे लाडू बनवण्याची ही पद्धत नक्की सांगा कमेंटमध्ये। इझी वाटत असेल तर तुम्ही सुद्धा, तुमच्याकडे साचा असेल तर तो साचा काढा आणि या मोदकाच्या साच्यामध्ये लाडू नक्की एकदा बनवून बघा। तर ही एक सोपी ट्रिक वापरून आपण पटापट लाडू बनवू शकतो आणि वेळेची पण बचत करू शकतो। आता यापुढची आपली पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारची टाकाऊपासून टिकाऊ वस्तू। तर घरामध्ये कात्री असते, कात्री घेऊन जर आपण कुठे बाहेर चाललो असू तर आपल्याला काय करायचं, किंवा घरातच लोळत असेल, मुलांच्या हातात सहज कात्री जात असेल आणि मुलं उगाच त्याला हातात कात्री घेऊन खेळत असतील, तर एक काम करायचं की छोट्या मुलांच्या हातात कात्री जाऊ नये आणि गेली तरी त्यांना ती उघडता येऊ नये म्हणून काय करायचं की समोर असं एक टोपण लावायचं, जे पेनाचं टोपण असतं तर ते लावायचं आहे। आणि असं लावल्यामुळे कात्री उघडली जात नाही आणि इझिली कात्री आपल्याला हवी तिथे ठेवता येते आणि मुलं खेळत बसत नाहीत, कात्री वाजवत बसत नाही, हाताला लागण्याची शक्यता राहत नाही। त्यामुळे ही कात्री ठेवताना अशी ठेवू शकता, किंवा अशी पर्समध्ये वगैरे घेऊन तुम्ही बाहेर कुठे जात असाल, कात्री तुमची पर्समध्ये असेल तर बाकी सामानांना देखील कात्री लागायला नको, किंवा हात घातल्यानंतर इझिली कात्री बाहेर यावी, आतमध्ये आपली कात्री अस्ताव्यस्त राहू नये म्हणून आपल्याला तशी टोपण लावून कात्री ठेवता आली तर ती व्यवस्थित राहते सुद्धा, ऑर्गनाइज आणि छान बसते व्यवस्थित पर्समध्ये, दुसऱ्या सामानांना देखील त्याचा अडथळा होत नाही। पुढची सुद्धा आपली टिप तेवढीच युजफुल आहे, ती बघूया। भांडी घासण्याची म्हणजे तवा घासण्याची स्पेशल अशी वीट असते जी सिमेंटची बनलेली असते, तर ती माझ्याकडे इथे आहे। तर ती मी तवा घासण्यासाठी वापरते, पण जेव्हा तवा घासून होतो तेव्हा त्याला स्वच्छ धुवून अशी ठेवलेली असते, पटकन ती वाळली देखील जाते। मी त्यावरती आता एक इरेझर घेतले आणि त्याला असं घासून घेते। असं केल्यामुळे काय होतं की इरेझरच्या वरती साठलेला जो काळपट थर आहे तर तो इझिली निघून जातोय। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भिंतीवर देखील इरेझर असं थोडंसं घासून घेतलं तरी देखील इरेझर शार्प व्यवस्थित असं पांढरं शुभ्र होईल। बऱ्याचदा अभ्यास करताना मुलांकडून इरेझर खाली पडलं जातं, काळपटपणा त्यावर येतो, पण मुलं काळं झालेलं इरेझर सुद्धा वापरायला नको म्हणतात, लगेच त्यांना नवीन हवं असतं। पण जर हे इरेझर तुम्ही क्लीन करून पुन्हा एकदा मुलांकडे दिलं तर ते अगदी पांढरं शुभ्र आणि नव्यासारखंच दिसेल।
त्याचा वापर शेवटपर्यंत नक्की होईल, म्हणजे ते छोटं होईपर्यंत त्याला वापरलं जाईल. आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टी चांगल्या वापरात आल्या की मग तिथेही आपली बचतच होते, मनी सेविंग होते. पुन्हा वारंवार सारखंच इरेझर घ्यावं लागत नाही. मोठं इरेझर आहे, साधारण भरपूर दिवस आपलं हे वापरलं जाऊ शकतं. मग ते काळं पडलं म्हणून ते फेकून दिलं जाईल असं होत नाही. तर इथे बघू शकता, त्याला व्हाईट करण्यासाठी भिंतीचा वापर करा. अगदी भिंतीवर सुद्धा तुम्ही याला व्हाईट करू शकता अशा पद्धतीने, किंवा अशा प्रकारची खरबडीत अशी एखादी तुमच्याकडे सिमेंटची वीट असेल त्यावरती घासून बघा. लगेचच तुमचं इरेझर छान असं बाहेरचा त्याचा काळा थर असतो ना, तो निघून जातो आणि व्हाईट असं छान इरेझर आपल्याला मिळतं. बघू शकता, या पद्धतीनेच मी याला क्लीन केलं आहे आणि झाल्यानंतर हे क्लीन झाल्यानंतर दिसायला असं दिसतंय, स्वच्छ झालेलं आहे. कोरड्या कपड्यानेच एकदा पुसून घ्यायचा आणि याचा वापर सुरू करायचा. अशा प्रकारे सिमेंटची वीट फक्त तवा घासण्यासाठीच नाही, तर इथे मला इरेझर सुद्धा साफ करण्यासाठी कामी आले. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या टिप्स वापरून भरपूर पैशांची बचत तुम्ही करू शकता. महिलांसाठी अत्यंत युजफुल टिप्स मी दररोज शेअर करत असते आपल्या चॅनलवरती, त्यामुळे दररोजचे व्हिडिओ जे आहेत ते नक्कीच बघायला विसरत जाऊ नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचा, व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल तर समोर घंटी आहे बघा, त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचे, जेणेकरून चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझा व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येतो आणि सगळ्यात आधी पाहता येतो. आता आपल्याला पर्स घ्यायची. पर्सचा जो बाहेरचा बेल्ट होता तो काढायचा आहे आणि असा गुंडाळून असा पर्समध्ये ठेवायचा. म्हणजे पर्स जेव्हा आपण ठेवून देतो ना, किंवा वापर झाल्यानंतर त्याला ठेवून देतो, तेव्हा काय करायचं की अशी बेल्टची जी आहे ती काळजी घ्यायची आहे, जेणेकरून जास्तीत जास्त दिवस पर्स वापरली जाते आणि ती बेल्ट पर्सची खराब होत नाही. आणि यावरती एखादी प्लास्टिक बॅग लावली तर ही पर्ससुद्धा खराब होत नाही. त्यामुळे ठेवताना या पद्धतीने काळजी घेऊन पर्स ठेवा, जेणेकरून लॉंग टाईमसाठी टिकून राहते आणि वस्तू लवकर खराब होत नाहीत. पुढची आपली टीप आहे ती आपण आता बघूया. बँगल्स असतात, जेव्हा आपण नवीन घेऊन येतो तेव्हा जुन्या बांगड्या हातातून आपल्याला काढायच्या असतात. पण यासाठी आपल्याला वापरायचा आहे घरात पडलेला, म्हणजेच बाथरूममध्ये पडलेला जो शॅम्पूचा पॅकेट असतो, त्यामध्ये थोडासा शॅम्पू शिल्लक असतो. तो शॅम्पू आपल्याला घ्यायचा आहे आणि असा हाताला लावायचा आहे. असं लावल्यामुळे काय होतं की या बांगड्या ज्या आहेत ते इझिली आपल्याला हातातून बाहेर काढता येतात. आणि जर त्या इझिली निघत नसतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय केल्यामुळे शॅम्पूमध्ये अशा प्रकारे जो काही चिकटपणा असतो, तर त्यामुळे आपलं ही जी बँगल आहे ती इझिली सरकली जाते हातातून खाली. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्याकडे असलेल्या बांगड्या काढण्यासाठी किंवा नवीन बांगड्या घालण्यासाठी या ट्रिकचा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला देखील भरपूर याचा फायदा होईल आणि तुम्हाला या बांगड्या ज्या आहेत त्या वारंवार काढघाल करताना त्या तुम्हाला त्रास करणार नाहीत आणि इझिली त्या हातामध्ये जातीलही आणि जुन्या बांगड्या हातातून बाहेर निघतीलही. तुम्हाला या सोप्या सोप्या ट्रिक्स होत्या, आवडल्या की नाही नक्की कमेंटमध्ये कळवा. माझ्या या सोप्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी अजून जास्त उत्साह येतो. तुम्हाला आजच्या सगळ्या टिप्सपैकी कुठली टिप आवडली ते कमेंटमध्ये लिहा आणि कुठून व्हिडिओ बघतायत तेही कमेंटमध्ये लिहा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.